त्यांच्यावर बोलतो ना आम्ही आमचं तुमचं आमचं आहे एक मिनिट सांगा. आमचं काय आमचं आम्ही बघितलं मग मला काय त्रास व्हायला आता बेळगाव विदर्भ भालकीसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसावर अन्याय करणारा कर्नाटक सरकारचा विकार असो. आम्ही कशासाठी आलो होतो की तिथल्या लोकांवर जो आपला अन्याय होतोय ना डेमोक्रेसी माध्यमातून त्या लोकांना जी भावना बाबा व्यक्त करण्यात तुम्ही संधी द्या. तुम्ही का देत नाही आणि आम्ही इथं आलो होतो. मामा सांगितलं की मिनिस्टर सगळे आले नाही एक चालेल आम्ही हे मिनिस्टर आहे, 4 आमदार आहे. हे पण आमदारच आहेत. आमदार आहे का? आपली आमदार असले तरी आम्ही जाणार. तुम्ही मराठी बोलू का आम्ही? बीजेपी अच्छा बीजेपी जरी असेल तर आमचा एक मुद्दा लक्षात आहे. आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आम्ही एक 4 दिवसापूर्वी आमच्या कलेक्टरला एक पत्र दिलं होतं आणि तुमच्या कलेक्टरला एक विनंती केली होती की आम्हाला महामेळाव्याला याला तुम्ही परवानगी द्या म्हणून. मराठी समजत आहे ना? हे सगळ्यांना मराठी सवानच आहेत. होय ना. नाही विषय काय आहे आपला की वर्षाने हा प्रश्न चाललाय, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आता हे देऊन आम्ही सगळे पक्षाचे आम्ही लोक आहोत. आम्ही म्हणजे 9 तारखेला तुमचं अधिवेशन चालू झालं. आमचा जो हक्क आहे डेमोक्रेसी आपल्याला इंडियामध्ये आहे की प्रत्येक व्यक्तीला बाबा बोलण्याचा आणि याला अधिकार आहे. आपल्याला आमचं म्हणणं ऐकायचा. तुम्ही ऐका नाही ऐका पण ते सगळं थांबवतात ना. तिथं जबरदस्ती गव्हर्नमेंट तिथलं ಇಲ್ಲ ರೀ ಇವತ್ತು 9 ತಾರೀಕಿಗೆ ಮಹಾಮೇಳ ಆಯಿತು. महामेळावा ಮಹಾಸಮಿತಿ हा MES हा ಇದು ಅವರು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ರು ಯಾರು ಹಾ ಸರ್ಕಾರ. आपण काय ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮರ್ರೆ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿಲ್ಲ. अक्षर एक मिनिट थांबा. त्यांच्यावर बोलतो ना आम्ही आमचं तुमचं आमचं आहे एक मिनिट सांगा. आमचं काय आमचं आम्ही बघितलं एक मिनिट मग ऐका ऐका मला काय त्रास व्हायला आता भाऊ ऐका. उद्या ओळख मराठी माताडा. हे मिनिट मी सांगतो मराठी काय. हिंदी बोलायची. नाही नाही मी बोलतो हिंदी चलेगा. मी काय सांगितलं जरा ऐका. मी काय सांगणार तुमचं काय तुमचं रिक्वेस्ट आहे ते आमचं हे आम्ही सगळे आता कर्नाटकचे आमदार आहे. फक्त कर्नाटकचा रुलिंग पार्टीचा आमदार नाही आम्ही कर्नाटकमध्ये ऑपोजिशन आहे. आता एक मिनिट थांबा मी सांगतो ऐका. बरोबर तुमचं काय रिक्वेस्ट आहे तुम्ही सांगितलं. 2 मिनिस्टर आहे, 4 आमदार आहे, सगळे आम्ही भाजपाच आहे. कर्नाटकमध्ये आम्ही ऑपोजिशनमध्ये आहे. तुमचं काय रिक्वेस्ट आहे आम्ही कर्नाटकच्या गव्हर्नमेंटचा त्यांचा लक्षाला हाडणार. आमचे जे अनेक नाही या अनेक वर्षापासून साहेब इथं जे चाललेलं आहे ना चाललेलं आहे तुम्ही सांगितलं एक मिनिट हा तुम्ही आमचं काय मत आहे चालल्यात ना तर तुम्ही द्या ना संधी बोलायला लोकांना. तुम्ही तिथं मागचं भूमिका मांडा ना. तुमचं सुद्धा सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला पण आम्हाला तीच परिस्थिती होती. आम्हाला तर माहिती आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. 9 तारखेला महामेळाव्याचा एमएसच्या लोकांचा होता. त्या महामेळाव्याला आम्ही रीतच्या प्रमाणात दर्शन आहे तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरना तुम्ही थांबवू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबवू नका, आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही जसं आमच्या गावात आलाय या आम्ही गावात 4-5 वर्षापर्यंत आम्ही आजपर्यंत काही केलेलं नाही आहे. आणि परवाच्या वेळेला त्यांनी काय केलं की तडीपार करतो आणि आम्हाला त्यांनी अधिवेशनला येऊन देणार नाही म्हणून तुमच्या कुगळुरी बॉर्डरवर त्यांनी आम्हाला जाम करून ठेवलं. मग त्यांनी जाम केल्यानंतर आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर काय तुम्ही आम्हाला जर इथं जर सोडला नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही गाड्यामधलं महाराष्ट्रामध्ये येऊ देणार असं आम्ही जाहीर केलं होतं इथं. त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे. आता हिवाळी अधिवेशन तुमचं खास अधिवेशन आहे. कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नेतेकरांना कर्नाटकमध्ये अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार. तुमचं झालं आता मी बोला बोला की तुम्ही जे म्हणलं हे आजचं नाही हे खूप 50 वर्षाचं माझ्या जन्मापासून माझा जन्म आता 54-55 आहे. ते अगोदरपासून चाललेलं आहे. कोर्टात विषय आहे. तरी हे तुमचं जे सांगितलं ते आम्ही विरोधी म्हणून उद्या आम्ही सरकारला बोलू. बस हे काय आम्हाला बाकी काय नाही बोलू शकता. डेमोक्रेसी जीवन पाहिजे ना. याच्याबद्दल बोलू. लोकशाही जिवंत पाहिजे आणि आपल्या संविधान जिवंत पाहिजे. आम्ही बोलू. आमदारांना तुम्ही अडवलंय काय नेमका विषय होता. कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरनं आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी आम्हाला सर्वांना
या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या गुनुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली. अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही. बेळगाव विदर्भ हलकीसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा, मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा, मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा